ओम नमो भगवते वासुदेवाय। 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 श्री सद्गुरुनाथ की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। परम पूज्य श्री सद्गुरु संत ज्ञानेश्वर महाराज की जय। परम पूजनीय श्री सद्गुरु संत ज्ञानेश्वर महाराज, साधकांचे माय बाप बालयोगी आणि भगवान विष्णूचे अवतार असलेले गणुबाबा यांचा श्री अमृतानुभव तथा अनुभवामृत नावाचा ग्रंथ आपण पाहत आहोत. या ग्रंथाचं हे जे चौथं प्रकरण आहे, ज्ञान अज्ञान भेद कथन नावाचं, या प्रकरणामधला कालपर्यंत ज्ञानोबांनी अज्ञान आणि ज्ञान याच्या संबंधी फार सुंदर भेद आपल्याला दाखवले. आज आपल्याला लोकांचं जे अनेक प्रकारचं मत, त्या मतांचा पाढावा वाचता किंवा त्या मतांचा परामर्श घेत आहेत ज्ञानोबा. प्रश्न असा चालला आहे की हा जो आत्मराज आहे आपल्या देहामध्ये, तो आत्मा आणि त्याचं जे ज्ञान आहे ते भिन्न नाही, ते एकच आहे. आत्मा म्हणजे ज्ञान, ज्ञान म्हणजेच आत्मा. जगामध्ये याच्या उलट आहे. जगामध्ये ज्ञान आणि अज्ञान अशी दोन भाग असतात. जेव्हा ज्ञान नसतं तेव्हा अज्ञान असतं, आणि जेव्हा ज्ञान येतं तेव्हा अज्ञान जातं. आता या जगातल्या दोन प्रकारांचा आणि आत्मज्ञानामध्ये असलेला जो आत्मा आहे त्यांचं स्वरूप दाखवत आहे ज्ञानोबा आपल्याला. कालच्या 24व्या ओळीत त्यांनी सांगितलं होतं, तैसे जे तेज आहे ते अंधारे किरण होय, मा तेज तरी होय तेजाशी काही. ही जी ओळी आहे, या ओळीपासून पुढे थोडासा चर्चेचा भाग सुरू झालेला. ज्ञानोबा असं सांगताय, तेज ऐसे तेज जे आहे, तेज म्हणजे प्रकाश, उजेड. हा जो उजेड आहे त्या उजेडामध्ये अंधार नाही, हे तर खरं आहे. प्रकाश आणि अंधार एका ठिकाणी राहू शकत नाही. प्रकाश असला तर अंधार नसतो, आणि अंधार असला तिथं प्रकाश नसतो. मग प्रकाशाला प्रकाश तरी म्हणायची काय गरज, असं ज्ञानोबा म्हणताय. तरी मा ते तेज तरी होय तेजाशी काही. कारण तेजात बदल होत नाही. तेज जे आहे ते तेज ज्या ठिकाणी जसं असेल तसंच राहत. तेजामध्ये कुठल्या प्रकारचं परिवर्तन होत नाही. तेज काळं होत नाही, निळं होत नाही, पिवळं होत नाही. तेव्हा हे जे तेजाचं स्वरूप आहे, हे तेजाचं स्वरूप हे सामान्य तेजाबद्दल नाही चाललेलं, हे आत्मतेजाबद्दल चाललंय.
आत्म्याचं जे तेज आहे, आत्म्याचा जो प्रकाश आहे तो ज्ञान प्रकाश आहे. आत्मा आणि ज्ञान एकच असल्यामुळे त्या आत्म्याचं जे ज्ञान तोच आत्मा आहे आणि त्याचा प्रकाश म्हणजे ज्ञान आहे. असा हा विषय चाललेला आहे. तेव्हा आत्म्याच्या स्वरूपामध्ये अज्ञान नाही. आणि अज्ञान नसल्यामुळं आहे ते ज्ञान आहे आणि तेही शुद्ध परमशुद्ध असं ज्ञान आहे असं ज्ञानवाकाल सांगत होते. आता या संबंधीची पुढची एक ज्ञानवाकाल सांगून गेले आपल्याला आणि तिथून मग आता वादाला सुरुवात होते. 25वी ओवी येते. तैसे असणे आणि नसणे हे नाही जया होणे, आता मिथ्यासे गेले गमे. या आत्म्यासंबंधी जेव्हा आम्ही विचार करतो ज्ञानवा सांगतायत, तेव्हा तो आत्मा आहे आणि आत्मा नाही, असणे आणि नसणे हे नाही जया होणे. तो आत्मा असा काहीतरी आहे की जो आहे म्हटल्यानंतरही दाखवता येत नाही आणि नाही म्हटल्यानंतर असतो. विचित्र स्थिती येतात. अशी कल्पना करा की आपल्या देहामध्ये लोक विचारतील आपल्याला, का तुमच्या देहात आत्मा आहे का? आपल्याला उत्तर द्यावं लागेल की बुवा आहे. मग त्या माणसाने जर विचारलं तर दाखवा तुमचा आत्मा. आत्मा जर आहे म्हणता तुम्ही, मग असलेली वस्तू तुम्ही दाखवू का नाही शकत? दाखवा. आत्मा दाखवता येण्यासारखा नाही, कारण तो या जगातल्या कुठल्याही वस्तू सारखा नाही. मग शेवटी तुम्हाला असं ते म्हणतील की मग नाही म्हणा, तुम्हाला दाखवता येत नाही ना, मग असं म्हणून टाका की बा आमच्यामध्ये आत्माच नाहीये. पण असंही म्हणता येणार नाही, कारण आत्मा नाही असं म्हटल्यानंतर मग आमचं हे जे शरीर वगैरे चालतंय, हे सगळं जे क्रियावान आहे आमचं, ते कोणीतरी चालवणार आहे ना. म्हणजे कोणीतरी आहे पण तो दाखवता येत नाही, दिसत नाही. तो दिसत नाही आणि असत नाही, असं दिसणं आणि असणं, अशा प्रकारचे प्रश्न जगामध्ये नेहमी वारंवार आत्म्यासंबंधी बोलले जातात, विचारले जातात. आणि म्हणून लोक मग शेवटी शून्यावर येतात. या जगाची उत्पत्ती सुद्धा लोक शून्यातून मानतात. काही मत अशी आहेत, काही शास्त्रार्थाची मत अशी आहे की हे जग कसं निर्माण झालं. जगाच्या उत्पत्तीचे अनेक प्रकार आहेत, पण काही लोक म्हणतात जग शून्यातून निर्माण झालं. पूर्वी काहीच नव्हतं ना, काहीच नव्हतं म्हणजे शून्य होतं. मग शून्यातून जग निर्माण झालं असं म्हणा ना. आता प्रश्न असा येतो, शून्य म्हणजे काहीही नसणं. काही नसण्यातून काही उत्पन्न होत नाही. हे तर खरं की नाही. आता समजा काहीच नाहीये तर त्याच्यातून काही कसं निर्माण होईल? नसण्यातून असणं निर्माण होत नाही. असा प्रकार आहे, तुला विचित्र प्रकार आहे. शून्यातून
काहीही निर्माण होत नाही. शून्य म्हणजे नसणं, ज्याला अस्तित्वच नाहीये. शून्याला अस्तित्व नाही, हे अभावात्मक आहे. अशा अभावात्मक अस्तित्व शून्य असं जे शून्य आहे त्याच्यातून कसं कोणता पदार्थ तयार होईल आणि मग तो पदार्थ कोण करेल कसा तयार तिथं, असा प्रश्न येतो. म्हणून शून्यातून विश्व तयार होऊ शकत नाही. शून्य हे जगाचं आधी कारण असू शकत नाही. म्हणून आधी काहीतरी असावं लागतं आणि त्या असण्यातूनच काहीतरी निर्माण होतं. म्हणून आमच्या देहामध्ये तो आत्मा आहे, तो अशा प्रकारचा आत्मा आहे की म्हटलं तर आहे, म्हटलं तर नाही, अशा अवस्थेतला तो आत्मा आहे. पण तो शून्य नाही. जर आमच्या हृदयामध्ये शून्यच असेल, आत्मा नसेल तिथं, तर हा देह चालेल कसा? म्हणून देहाला संचालित करण्यासाठी लागणारा हा जो चैतन्याचा भाग आहे तो असलाच पाहिजे. हा सुंदर वस्तू ज्ञानोबाता या विचाराचा जो शून्यवादी जे लोक आहेत त्यांच्या विचाराचा मोठ्या दृष्टांताने समारोप करतायत. बघा, भगवंतांनी गीतेमध्ये सुद्धा सांगितलेले, अरे अर्जुना मी कसा आहे. भगवंतांनी आपल्या स्वतःबद्दल अर्जुनाला सांगत असताना सुद्धा असे सांगून गेलेले, भगवान नसत असत उच्यते. मी म्हटलं तर सतही आहे, म्हटलं तर सतही नाही. मी सत्य आणि असत्याच्या पलीकडचा आहे, असं भगवद्गीतेमध्ये सांगितले भगवंतांनी. त्यामुळे या शून्यवाद्यांना फार जोर आला. ते म्हणाले तुमचा भगवान सतही नाही ना असतही नाही म्हणजे काहीच नाही, आणि काहीच नाही म्हणजे शून्य. अशा प्रकारचा हा शून्यवाद आलेला आहे. परंतु शून्य काही निर्मिती करू शकत नाही. शून्यातून काही निर्माण होऊ शकत नाही. शून्य म्हणजे काहीच नसणं, म्हणजे काहीच नाहीये, त्याच्यातून काय काय नाही. म्हणून शून्य हे जगाचे उत्पत्तीचं कारण असू शकत नाही. शून्यवाद हा पोकळ ठरतो, हा काल्पनिक ठरतो. शून्याला काहीतरी जोड असावी लागते आणि त्या जोडीशिवाय त्या शून्यातून काही निर्माण करता येणार नाही. अशा प्रकारचा हा जो वाद आहे तो ज्ञानोबांनी याही ठिकाणी आपल्याला अमृतानुभवामधून त्याचा अनुभव ते सांगतायत. आता बघा, कुठेतरी आम्हाला जो साधक आहे, शिष्य आहे, भक्त आहे, परमार्थाचा यात्री आहे, त्याला कुठेतरी आधार लागतो. निराधार मनुष्य कसा चालेल परमार्थामध्ये? आपण जगामध्ये सगळी जेवढे भक्त लोक आहेत, जेवढे निळ्या प्रकारचे मार्ग आहेत, त्या मार्गांना कोणीतरी आधार असतो. त्या आधाराच्या साह्याने त्यांचं ते मार्गाक्रमण चालू असतं. आता इतके लोक आपले पंढरपूरला जातात, वाऱ्या करता बिचारे, त्यांना आधार आहे. ते असं मानून चालतात की त्या पंढरपुरामध्ये भगवान पांडुरंग असतात, देव आहे तिथं, देवाचा त्या ठिकाणी वास आहे, निवास आहे. असा हा आधाराचा भाव धरूनच लोक त्या ठिकाणी जाऊ शकतात. जर त्यांच्या डोक्यातला हा भाव काढून टाकला की पांडुरंग तिथेही नाही, कुठेच नाही, तर कस काय जातील ते लोक पंढरपुरात? तात्पर्य असं आहे
की कुठल्या तरी अधिष्ठानावर, कुठल्या तरी आधारावर, कुठल्या तरी भावावर आपण त्याचा आधार घेऊन चालतो आणि तरच हे परमार्थाचं जाणणं शक्य होत. बघा ना, आवडीने भावे हरी राम घेशी, तुझी चिंता त्याशी सर्व आहे. अरे तू आवडीनं भगवंताचं नाव घे, तुझी सगळी चिंता त्या भगवंताला आहे, त्या भगवंताचा तुला आधार आहे, असं संत सज्जन लोक सांगतात आणि त्याच्या आधारावर लोक मग त्या भगवंताच्या उपासनेला लागतात. तात्पर्य असं की काहीतरी असणं आणि असण्यातूनच मग काहीतरी निर्माण होतं, हा भाव आहे. आता शून्यवादाचं हे जे निराकरण करतात ज्ञानोबा, ते काही दृष्टांत देऊन करतात. हा शून्यवाद कसा पोकळ आहे, हा शून्यवाद कसा लागू पडत नाही, त्याच्यासाठी काही दृष्टांत फार सुंदर दिले ज्ञानोबांनी. आता बघ, आता ही 26वी ओवी ज्ञानोबा म्हणतात, तरी काही नाही सर्वथा ऐशी जरी व्यवस्था, तरी नाही हे प्रथा कवनाशी पा, नाही हे प्रथा कवनाशी पा. काय म्हणतात ज्ञानोबा? ज्ञानोबा असं सांगणारे, सर्वथा काही नाही, मुळीच काही नाही. अशी जर स्थिती असेल, मुळीच काही नाही कुठे, तर ते काही नाहीये याची प्रतीती, याचा अनुभव कुणाला येतो? कळलं का? समजा काहीच नाहीये, काहीच नाहीये, काही नसणं म्हणजे शून्य असणं, याचा अनुभव कुणाला तरी येतो ना, तेव्हा तो सांगतो की तिथं काही नाहीये. ते शून्य सांगेल का मी काही नाहीये? शून्य स्वतः कसं सांगेल मी काही नाही? तेव्हा त्या शून्याचाही कुणाला तरी अनुभव घ्यावा लागतो आणि मग तो जो अनुभव घेणारा असतो तो सांगतो आपल्याला की तिथं काही नाही, म्हणजे तिथं शून्य आहे. तिथं शून्य आहे याचाही अनुभव लागतो, प्रतीती लागते. प्रतीतीशिवाय शून्य कळेल का? मग अनुभवाशिवाय शून्य कसं कळेल? समजा आपण एखाद्या खोलीमध्ये कोणी नाहीये, ती खोली बंद करून ठेवली, ती सुद्धा आरोग्य लावून ठेवले, खिडक्या बंद करून ठेवलेल्या आहेत, कोणी नाही त्या खोलीत. आता आपल्याला माहिती आहे त्या खोलीमध्ये कोणी नाही, म्हणजे ती खोली रिकामी. आता जेव्हा आम्ही असं म्हणू की त्या खोलीमध्ये काही नाही, ती खोली रिकामी आहे, शून्य आहे, ती कोणीच नाही, ती रिकामी शून्य असलेली खोली कुणी पाहिल्याशिवाय सांगेल का की रिकामी आहे? म्हणून कशावरून सांगता तुम्ही ती खोली रिकामी आहे? असं जर विचारलं कुणाला, जा बा उघडा ती खोली, उघडा बघा आहे का कोणी. मग जो कोणी त्या खोलीमध्ये येईल पाहायला, त्याला ती खोली उघडेल तो आणि दिसेल त्याला की इथं काहीच नाही. म्हणजे काहीच नसणं ही जी स्थिती आहे, अभावात्मक स्थिती, याला अभाव म्हणतात. अभाव म्हणजे काही नसणं. ही जी अभावात्मक स्थिती आहे, त्या अभावात्मक स्थितीलाही जाणणारा कोणीतरी असावा लागतो, तरच तो सांगेल ना की त्या खोलीत कोणी नाहीये. म्हणून शून्याचाही कोणतरी जाणकार असावा लागतो. तुम्ही म्हणतात ह्या जगाच्या आरंभी शून्य होतं, मग ते शून्य कोणी पाहिलं? जगामध्ये पूर्वी काहीच नव्हतं, आधी शून्य होतं, काहीच नव्हतं, शून्यातून हे सगळं जग निर्माण झालं असं जेव्हा तुम्ही म्हणता, त्यावेळेला ते शून्य कुणाच्या अनुभवाला आलं? कोणी पाहिलं ते शून्य?
पाहिल्याशिवाय तर काही करणार नाही ना. शून्य इथं वस्तू आहे तर पाहिल्यानंतर कळते ना वस्तू आहे. मग तसं ते शून्य नावाचं काय काय आहे ते पाहिल्याशिवाय कसं कळेल. आणि ते पाहणारा कोणीतरी असला पाहिजे. म्हणून शून्याला वास्तवाची जाणकाराची आवश्यकता असते. जाणल्याशिवाय शून्य कळत नाही. म्हणून आपल्याला ज्ञानू आपल्याला सांगतायत की तरी काही नाही सर्वथा ऐशी जरी व्यवस्था तरी नाही हे प्रथा कवनाशी आहे. हे जे नाहीच आहे अशी ही जी प्रथा किंवा अशी जी व्यवस्था आहे ती कोणाला कळली. म्हणजे नसणं हे सुद्धा कळावं लागतं. असणं करणं तर पाच रुपये आहे बा. तिथं काहीतरी असणं हे कळणं सोपं, पण नसणं हे सुद्धा कळणं आवश्यक आहे ना. तरच तुम्ही सांगाल की नसणं नाही तिथं काही. म्हणून शून्य हे नुसतं शून्य राहू शकत नाही. त्या शून्याचाही पाहणारा, जाणणारा, त्याला अनुभवणारा कोणीतरी असावा लागतो. म्हणून ज्ञानोबा सांगतात शून्यातून काही निर्माण होत नाही खरं, परंतु त्या शून्याला जाणणारा कोणीतरी असावा लागतो. त्याशिवाय त्या शून्याला काही किंमत नाही. आता पुढच्या ओळीमध्ये ज्ञानोबा खूप छान दृष्टांत देत आहे. ज्ञानोबा आता ही 27वी ओळी बा. ते म्हणतात शून्य सिद्धांत बोधू, शून्य सिद्धांत बोधू कोणे सत्ता होय सिद्धू, नसता हा अपवादू वस्तू सिजो. कांतपा शून्य सिद्धांत बोधू कोणे सत्ता होय सिद्धू, नसता हा अपवादू वस्तू सिजो. ज्ञानेश्वर महाराज सांगतात शून्य आहे या सिद्धांताचे ज्ञान कोणाला तरी असलंच पाहिजे. तुम्ही म्हणताना शून्यातून हे सगळं निर्माण झालेलं आहे मान्य, बरं असेल व शून्यातून झालं असेल, परंतु त्या शून्याला कोणीतरी पाळणारा असला पाहिजे की त्या शून्याचा कोणतरी जाणकार असेल ना. मग तुम्ही कशावरून सांगता की शून्यातून निर्माण झालं, कोणी पाहिलं ते कशावरून सिद्ध होईल ते. कारण शून्य स्वतः काही सिद्ध करू शकत नाही. ते तर शून्यच आहे ना, त्याच्यात काहीच नाहीये. ते स्वतः काय सिद्ध करेल. मग त्याच्या सिद्धीसाठी कोणीतरी जाणकार असावा लागतो आणि तो सांगतो की इथं काही नव्हतं आणि इथून हे सगळं तयार झालं. म्हणजे असा कोणीतरी जाणकार, त्या शून्याचाही जाणकार असावा लागतो असं ज्ञान आपल्याला सांगून आले. नसता हा अपवादू वस्तूशी आहे. तेव्हा आत्म्यावर विनाकारण हा अपवाद आणला लोकांनी की तुमचा आत्मा आहे म्हणतात तर दिसत नाही आणि नाही म्हणतात तर तो असतो. मग तो आहे नाहीच्याही पलीकडचा जो आहे तो मग शून्यच आहे असून नसून का उपयोग त्याचा, तो शून्यासारखा आहे असं जे काही लोकांचं मत आहे आत्म्याच्या संबंधीचं, ते मत ज्ञानोबा आपल्याला सांगतायत आणि त्याचं निराकरण करतायत. तर शून्याची गोष्ट शून्य पाहणाराला कळते. शून्य आहे का शून्य नाही, शून्य जरी असेल तरी त्या शून्याला पाहणारा कोणीतरी असलाच पाहिजे तर तो सांगतो शून्य आहे.
तेव्हा असणं नसणं ही जी गोष्ट आहे ती त्याच्या जाणकारावर अवलंबून आहे. तसा आत्म्याच आहे. मग आत्म्याचा जाणकार कोण आता? प्रश्न. आता पुढची आणखी ही शून्याच्याच निवारणाची गोष्ट ज्ञानोबा पुन्हा सांगतायत ना. जवळजवळ 4-5 दृष्टांत ज्ञानोबांनी या सिद्धांताचं निराकरण करण्यासाठी दिलेले. शून्यवाद कसा निरर्थक आहे हे दाखवण्यासाठी ज्ञानोबांनी पुढे आणखी 4 दृष्टांत दिलेले. अगदी साधं उदाहरण घेतलं पाहता. साधं उदाहरण आहे. मालविता दिवे मालविते जरी मालवे, मालवता दिवे मालविते जरी मालवे, तरी दीपो नाही हे भावे कोणाशी पा. अगदी सोपी अगदी सरळ घरातलं अगदी उदाहरण दिलं ज्ञानोबांनी. काय झालं? एका घरामध्ये कोणीतरी दिवा लावायला आलं. सगळ्या रात्रीची वेळ असेल आणि तो दिवा लावता लावता तो दिवाही विझला आणि तो मनुष्य गायब झाला. आता काय गोष्ट घडलीये? दिवा आहे, दिवा लावायला लावता तो, पण तो दिवा विझला आणि त्या दिव्याच्या त्या विझण्याबरोबर तोही गेला विझला. मग आता तुम्हाला कोण सांगेल की तिथे दिवा आहे? तो दिवा बोलेल का आपल्याशी? तो म्हणेल का हो मी आहे ना, इथं मी दिवा आहे ना? म्हणजे त्या दिव्याची सिद्धी करणारा कोणीतरी असावा लागतो. कारण तो जो लावायला आला होता दिवा तोही राहिला नाही आणि दिवाही राहिला नाही. दिवा राहिला असता तर प्रकाश दिसला असता मला, आहे दिवा. म्हणजे त्या अंधारामध्ये तो दिवाही दिसत नाही आणि ज्याने तो लावला तोही राहिला नाही, तोही नाही दिसला. मग तिथं दिवा आहे हे कशावरून? कोणीतरी आम्हाला सांगायला असलं पाहिजे ना तिथं, किंवा हो तिथं दिवा आहे. तात्पर्य असं, तिथं दिवा आहे म्हणजे शून्य आहे का? नाही, काहीच नाही असं नाहीये, आहे काहीतरी. पण त्याचा जाणकार जो होता ना तो नाही तिथं आता. बस त्याचा जाणणारा तिथं असला की मग तुमच्या सगळ्या शंका गेल्या. पण जोपर्यंत त्याचा जाणकार कोणी नसतो तिथं, तोपर्यंत आम्हाला असं वाटतं की तिथं दिवाच नाही, तिथं काहीच नाही, तिथं शून्यच आहे. अशी शून्याची कल्पना आम्ही करून येतो. म्हणून आत्म्यावर शून्याची कल्पना करतात लोक. आत्मा म्हणजे काय? शून्य आहे, जाऊ द्या, काहीच नाही. तो आहे म्हटलं तर दाखवता येत नाही, नाही म्हटलं तर असतो तो आहे नाहीच्याही पलीकडचा आहे म्हणजे. मग नाहीच म्हणा ना त्याला. असे जे शून्यवादी लोक आहेत आत्म्यासंबंधी बोलणारे, त्यांच्या संबंधी ज्ञानोबा सांगतात, अरे त्या आत्म्याची सिद्धी करणारा कोणीतरी असला पाहिजे ना, कोणीतरी जाणकार असला पाहिजे ना, तरी तो सांगेल ना तुम्हाला तो आत्मा आहे म्हणून. तेव्हा ज्ञानोबा म्हणतात, जाणणारा मनुष्य कसा जाणतो? फार्मॅशी आता आहे ज्ञानोबांचं हे जे विवरण आहे हे फार सुंदर आहे. ज्ञानोबा म्हणतात, आपल्या 3-4 अवस्था आहेत बघा. आपल्याला झोप असते, सुषुप्ती झोप.
या झोपेमध्ये आपलं मन विलीन झालेलं असतं, मन नसतं, बुद्धी नसते. झोपेमध्ये मन आणि बुद्धी विलीन झाल्यामुळे झोपेचं ज्ञान नसतं आपल्याला. हे खरं की नाही? एखादा मनुष्य गाढ झोपलेला आहे तो, पण त्या झोपेतून तो उठल्यानंतर तो सांगतो की मला खूप शांत झोप लागली. तुझं मन होतं त्या वेळेला शिल्लक? म्हणे नाही. तुझी बुद्धी होती का त्यावेळेला जाणणारी? म्हणे नाही. मग मन नाही, बुद्धी नाही, मग तरी तू म्हणतो की मला खूप गाढ झोप लागली. हा अनुभव तुला कसा आला? तू जर झोपलेला होता आणि तू म्हणतो की मला खूप गाढ झोप लागली, फार छान झालं, मला सुख लाभलं झोपेमध्ये, हे झोपेचं सुख तू कसं अनुभवलं? सांगावं लागतं, कोणतरी असलं पाहिजे जाणकार. या झोपेचाही कोणीतरी जाणकार असला पाहिजे. झोपेमध्ये आम्ही जे मन बुद्धीनं सगळे दिसून गेलेलं असतो, सगळं सुटून गेलेलं असतं, तरी सुद्धा कोणीतरी तिथं आमचा जाणणारा बसलेला असतो. आणि मग तो आम्हाला झोप संपल्यानंतर सांगतो की तुला चांगली झोप लागली. हा कोण आहे? झोपेचा जाणकार कोणीतरी असल्याशिवाय आम्हाला सुखाची झोप लागली हे कसं कळणार आम्हाला? म्हणून ते आत्मचैतन्य मानावंच लागतं. आत्मा नाही असं म्हणून तुला चालणारच नाही, कारण झोपेमध्ये तू होता त्यावेळेला तुझं मन नाही, बुद्धी नाही, काही तुला काहीच आठवत नाही, त्यावेळेला स्मरण नाही, तुला काहीच नाही. मग तरी सुद्धा हे कसं काय आठवतं तुला की झोप सुखाची लागली? बाकी सगळं विसरून गेला तू, पण झोप मात्र सुखाची लागली असं तू म्हणतो. मग हे सुख तुला कसं लाभलं? मग कबूलच करावं लागतं त्याला की बा कोणीतरी असेल, काहीतरी आहे माझ्यामध्ये, आणि त्या जे आहे त्याने मला हे सांगितलं की तुला चांगली झोप लागली, आणि ते म्हणजे आत्मचैतन्य आहे. त्या आत्म्याचं चैतन्य झोपेमध्ये आम्ही अनुभवतो ना, ते आत्मचैतन्य आम्हाला सांगतं की तुला चांगली गाढ झोप लागली आहे की नाही. तेव्हा सुषुप्ती हा प्रकार सोडला. म्हणून आता दुसरं सांगतात, म्हणतात एखाद्या माणसाला समाधी लागली. आता सुषुप्ती आणि समाधी हे दोन्ही जे प्रकार आहेत हे माणसाच्या जीवनामध्ये येतात. आता आपल्याला समाधीचा अनुभव नसल्यामुळे आम्हाला कळत नाही. समाधी जर लागली आपल्याला तर तुम्हाला कळेल की समाधीमध्ये तर आम्ही सगळं विसरून गेलेलो असतो. पहा, समाधीच्या अवस्थेमध्ये आमचा श्वास बंद झालेला आहे, आमचं रक्ताभिसरण बंद झालेलं आहे, आमच्या अंगातली उष्णता समाप्त झालेली आहे, शरीर अगदी स्थिर होऊन गेलेलं आहे, थंड होऊन गेलेलं आहे, कुठल्याही तऱ्हेची संवेदना नाही आम्हाला बाहेरच्या. मी देह आहे हे सुद्धा विसरून गेलो समाधीमध्ये. समाधीमध्ये इतकी स्थिती येते की त्यावेळेला सगळं बाह्य जगत आणि देह सकट सर्व विसरून गेलेलो असतो. पण तरीही एक विशेष प्रकारचा आनंद आम्ही भोगत असतो. तो समाधीचा जो आनंद आहे तो समाधीचा आनंद आम्ही भोगतो. मग आता हा समाधीचा आनंद जो आम्ही भोगतो आणि त्यावेळेला जर कोणीच नाही, येत कुठलंही इंद्रिय काम करत नाही, सगळी इंद्रिय बंद पडलेली आहेत, मग हे कोणाला कळतं? मानावंच लागतं की काहीतरी आहे, आणि जे आहे ते आम्हाला
समाधीतून खाली उतरल्यानंतर पुन्हा सांगतं की खूप आनंदाची स्थिती असते. ही आनंदाची स्थिती असते समाधीची. ही गोष्ट आम्हाला समाधी उतरल्यानंतर कळते. परंतु हा आनंद त्या समाधीमध्ये असताना आम्ही जो घेतो तो कोण देतो आणि कशामुळे अनुभवतो आम्ही आणि हे कोण जाणतो? तेव्हा मानावंच लागतं की ते चैतन्य जे आत्मचैतन्य आहे ते त्यावेळेला असतच आणि ते आत्मचैतन्य आपल्याला त्या समाधीचा तो आनंद भोगताना हजर असतो. ते तात्पर्य समाधीमध्ये सुद्धा काही नसताना तिथं काहीतरी आहे आणि ते आहे जे आहे त्याच्याने आनंद मिळतो. तिसरी अवस्था आहे की मूर्छा येते. मूर्छा म्हणजे काय? म्हणजे भानरहित अवस्था होते. एखाद्याला मूर्छा आली म्हणतो आपण त्याला. मूर्छा आली त्याला. मूर्छा येणं म्हणजे काय? त्याचं भान जाणं. त्याला त्याचं देहाचं भान राहत नाही. मूर्छा ज्या माणसाला मूर्छा येतात ना, झटके येतात, त्या झटक्यामध्ये त्याचं देहाचं भान निघून जात. आता देहाचं भान निघून गेल्यानंतर त्या मूर्छेमध्ये त्याला ज्या वेदना होतात, मूर्छा ही वेदना देणारी स्थिती आहे. आता तुझ्या जर सगळ्या संवेदना नष्ट झालेल्या होत्या तर तुला वेदना कशा काय झाल्या बाबा? मग ही वेदनेची संवेदना तुला कोणी दिली? तू तर मूर्छेत होता. तुझे तर डोळे बंद होते, तोंड बंद होत, तू तर सगळं विसरून गेला होता. तुझ्या हात पाय सगळे लोक दाबत होते, ते करत होते, तुला काहीच पत्ता नव्हता. अशा मूर्छेच्या अवस्थेमध्ये तुला ज्या वेदना होत होत्या त्या वेदना तू कशा जाणल्या? कोणीतरी असल्याशिवाय कसं जाणशील तू? आहे की? तात्पर्य असं की मूर्छेमध्येही ते आत्मचैतन्य असतच. ते जोपर्यंत आपल्या देहात आहे तोपर्यंत आपल्याला ते सतत उपयोगी येतं. आपल्या अस्तित्वाची जाणीव देतं. आपण आहोत याची जाणीव देतं ते आत्मचैतन्य. आणि सुखाची संवेदना असो तर सुख सांगतं, दुःखाची संवेदना असेल तर दुःख सांगतं. म्हणून ते आत्मचैतन्य आपल्या देहामध्ये सदैव राहतं. मग ते सुषुप्तीत असो, समाधीत असो, नाही तर मोक्षित असो. तेव्हा ज्ञानोबा आपल्याला सांगतायत की शून्य असं काही नसतं. आणि जेव्हा एखादा मनुष्य प्रयत्न करतो, शून्य होतो तो आता, तर त्या ठिकाणी त्याला कुठल्याच प्रकारचं काहीच नाही मानतात. आणि तो उठवू शकत नाही, सांगू शकत नाही की मी कसा आहे. मेलेला मनुष्य पुन्हा आपल्याला जिवंत होऊन सांगतो का की मी मेलो तेव्हा माझी काय स्थिती झाली? नाही सांगतो. तेव्हा मृत झालेला, मेलेला म्हणजे जे चैतन्य निघून संपलेलं असतं त्याच्या देहातलं, ते देहातलं चैतन्य संपल्यानंतर मग त्यावेळेला त्याला काही कुठलीही संवेदना होत नाही. तेव्हा ज्ञानोबा सांगतायत की ते आत्मचैतन्य आमच्या देहामध्ये आहे, त्याला तुम्ही शून्य म्हणू नका, ते नाही नाही असं म्हणू नका. ते आहे आणि नाही याच्या पलीकडचं हे काही अशा वस्तू सारखं नाही ते दाखवता येणार असं ते आहे. तेव्हा ज्ञानोबांनी हे जे दृष्टांत देणं चालू केलेले बघा, शून्यावरचे फार सुंदर आहे. पुढचा दृष्टांत देतात ते ज्ञानोबाचा दृष्टांत बघा. आता थोडी वेळ थोडा आहे. 29वी ओवी. 29व्या ओवीमध्ये ज्ञानोबा म्हणतात का निधीचे आले पाणी
निदेचे निआलेपणे निदेले ते जाय प्राणे, निदेले ते जाय प्राणे, तरी नीद भली हे कोणे जाणीजेल पा. पुन्हा तो दृष्टांत आहे की निदेचे निआलेपणे. समजा एखादा मनुष्य झोपला, झोपून राहिलेला आहे, झोप येऊन राहिली त्याला, निधीचे निआलेपणे. तो निद्रेत आहे, झोपेत आहे, झोप येऊन राहिली त्याला. निदेले ते जाय प्राणे, आणि तो झोपेमध्ये मेला. झोप आली आहे त्याला आणि त्या झोपेमध्ये तो मेला. तरी नीद भली हे कोणे जाणीजेल पा. मग तो आता आपल्याला असं सांगायला येईल का की मला चांगली झोप लागली होती, गाढ झोप लागली होती. त्याची ती जी झोप होती ती कशी झोप होती हे कोण सांगेल आपल्याला. कारण सांगणार जे चैतन्य आहे त्याच्यातलं ते निघून गेलंय. झोपत असताना त्याच्यामध्ये ते चैतन्य होतं, झोप आली त्याला, झोपेसाठी चैतन्याची गरज आहे. परंतु त्या झोपेमध्ये ते चैतन्य समजा त्याच्या देहाला सोडून गेलं तर मग त्याला लागलेली ती जी झोप आहे आमच्या दृष्टीने ती कशी होती हे कोण सांगणार. त्याला त्या निद्रेमध्ये सुख लाभलं की दुःख लाभलं हे कोण सांगेल आम्हाला. कारण ते चैतन्य त्याला सोडून गेलेले आहे. तात्पर्य असं की निद्रेचं सुख आणि दुःख हे सुद्धा चैतन्याखेरीज आपल्याला दुसरं कोणी सांगू शकत नाही. तो आत्मचैतन्याचा भागच आम्हाला ते सुख दुःखाचं स्वरूप सांगतो. की त्या माणसाला सुखाची झोप लागली होती, तर त्या माणसाला दुःख होतं, त्या दुःखामुळे तो झोपला होता. कशी झोप होती त्याची, त्या झोपेचं स्वरूप काय होतं हे ते चैतन्य सांगतं, तो आत्मा सांगतो. म्हणून आत्मचैतन्याखेरीज कोणीतरी नसला तर आम्हाला काही कळायला मार्ग नाही. म्हणून जगाची उत्पत्ती शून्यातून झाली असं म्हणणारे जे लोक आहेत ते शून्य कोणी पाहिलं, त्या शून्याची सिद्धी कोणी जाणली. आणि मग कसं म्हणता तुम्ही की शून्यातून जग निर्माण झालं. तेव्हा शून्यातून काही निर्माण होत नाही आणि शून्यातून काही निर्माण होत नाही हे पाहणारा कोणीतरी असल्याशिवाय तो सांगू शकत नाही. त्या अर्थी तुमचा सिद्धांत सगळा चुकीचा आहे असं म्हणावं लागतं, असं तेवढं सांगून राहिले. सत्संगाची वेळ आता संपलेली आहे. आणखी एक दृष्टांत दिला ज्ञानोबांनी. 30व्या गीतात हा दृष्टांत येतो. ज्ञानोबा म्हणतात घटू घटपणे भासे. घटू घट म्हणजे घडा, मातीचा घडा आहे. घटपणे भासे तद्भंगे भंगू आभासे. तो घडा फुटला, ते मडकं फुटलं, मग फुटलेल्या अवस्थेत तेच आपल्याला दिसतं. ते मडकं ते भांड, मातीचं भांड, माठ म्हणा, मडकं म्हणा, काही म्हणा, ते ठेवलेलं आहे असं मडकं दिसतं. समजा ते मडकं फुटून गेलं तर फुटलेलं दिसेल आपल्याला. घटू घटपणे भासे म्हणजे घट आहे तो घटपणाने दिसतो, ते भांड दिसत. तर भंगे भंगू आभासे, ते भंगलं म्हणजे फुटलं तर त्याचं फुटले पण आपल्याला दिसत, फुटलेलं दिसत बा ते म्हटलं. सर्वथा नाही तैलसे कोणी म्हणावे. तुम्ही जर म्हणायला लागला की तिथं घटच नाहीये
असं कसं म्हणाल तुम्ही? कारण आम्ही पाहतो ना, घट आहे, घट स्वरूपात होता, तो फुटलेल्या स्वरूपात आम्ही पाहतो आहोत. आणि आता तुम्ही म्हणाल की बा तिथं घटच नव्हता, हे नाही मान्य आम्हाला. कारण त्या घटाची प्रचिती आम्हाला आलेली आहे, त्या घटाचा अनुभव आम्ही घेतलेला आहे, तो घट प्रत्यक्ष आम्ही पाहिलेला आहे. तेव्हा ज्या वस्तूचा आम्हाला अनुभव आहे ती वस्तू आम्ही नाकारू शकत नाही. म्हणून आत्मा अजून अनुभवाला आला नाही म्हणून आत्माच नाही हे म्हणणं चुकीचं आहे. अनुभवाला नाही आला तसा तर आत्मा नित्य अनुभवाचाच विषय येतो, परंतु अनुभव आत्म्याचा निखळ अनुभव ज्याला म्हणतो आम्ही आत्मस्वरूपाचा, तो अजून नाही आला म्हणून आत्माच नाही या देहामध्ये असं म्हणणं चुकीचं आहे. तेव्हा या घटाच्या उदाहरणावरून ज्ञानोबांनी आपल्याला असं सांगितलं की अरे दिसतंय ते मडकं दिसतंय, मडकं आहे, फुटकं मडकं दिसतंय, आणि मग कोणी जरी आलं तर कुठं इथं कुठं मडकत नव्हतं, काय मडकं काय नाही तिथं असं म्हणायला लागलं तर ते आपण मान्य नाही करू शकत, कारण आम्ही तर पाहिलेलं आहे मडकं. तद्वत आत्मा आहे आत्मा नाही ही जी चर्चा चालते आमची, ती चर्चा व्यर्थ आहे. कारण आत्म्याशिवाय तुम्ही चर्चाही करू शकत नाही. म्हणा बरं तुम्ही मला आत्मा नाही, म्हणा तुम्ही मला आत्मा नाही, मला आत्मा नाही, मला आत्मा नाही, हे कोण म्हणून राहिलं? मला आत्मा नाही हे कोण म्हणून राहिलं? दगड म्हणेल का असं? त्या दगडाला आवड बोलायला म्हण रे तू, तो दगड कसा म्हणेल? ज्या अर्थी तू असं म्हणतो की मला आत्मा नाही, त्या अर्थी तुला आत्मा आहे. तर तुझे शब्द दाखवत आहेत की तुला आत्मा आहे, किंवा आत्म्याशिवाय तू असं बोलू शकत नाही. तुझं जे बोलणं आहे ते आत्म्याशिवाय होऊ शकत नाही. मग तू काय का बोलत नाही रे? तू त्या म्हणशील आत्मा मिळाला, पण तू जे बोलला ते जे बोलतो नाही तुझं ते आत्म्याशिवाय नाहीये. कसंही बोल तू, म्हणून चांगलं बोलावं, म्हणून आत्मा बोलतोय. आत्म्यामुळे बोलतो आम्ही, आत्मा नसताना काहीच नाही. म्हणून आत्मा नाही असं जे म्हणतात त्यांच्यासाठी ज्ञानोबांनी ही फार सुंदर दृष्टांत दिलेले आहे. आणि या दृष्टांताने सांगतात की आत्मा आहे 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 आहे. मग त्याचीच कास धराना, तोच देव आहे ना, तोच भगवान आहे ना, तोच राम आहे, तोच कृष्ण आहे, तोच दत्त आहे, तोच पांडुरंग आहे, तोच आहे सगळं. त्या आत्मराजाला पहा, त्या आत्मराजाचं दर्शन घ्या, त्या आत्मराजाला भजा, असं ज्ञानोबांना आपल्याला सांगायचंय. हा सुंदर विषय आहे, हा आत्मानुभवाचा विषय आहे, आत्माराम. बरं, तेव्हा आजच्या सत्संगाची वेळ संपल्यामुळे सत्संगाला विश्राम देऊया. हरिओम तत्सत.